नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण घेवड्याची भाजी बनवतो। आता घेवड्याची भाजी सगळेच बनवतात, पण मी ज्या पद्धतीने बनवते ती तुम्ही एकदा बनवून बघा। एकदम सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे। बघा, ही अशी मी मोडून घेतलेली आहे। गॅस पेटवलाय, तर ही कढई आपल्याला ठेवायची। याच्यात थोडं पाणी टाकायचं आपल्याला। आता हे एवढं थोडं पाणी टाकलं ना, त्याच्यात हा आपल्याला घेवडा थोडासा बॉईल करून घ्यायचा आहे। आता बघूया आपला घेवडा किती शिजलाय। हा बघा, म्हणजे अर्ध्यापैकी शिजलेला आहे घेवडा आपला, पाणी पण कमी झालं आहे। हे बघा, आता हा घेवडा आहे ना आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर कढई आपली गरम झाले। हा बघा, एक चमचा मी तेल टाकून घेतले। याच्यात मोहरी टाकले अर्धा चमचा। मोहरी तडतडले, आपल्याला जिरं टाकून घ्यायचं। त्यात पाव चमचा हिंग टाकून घेतलाय। लसूण घेतलाय थोडा, तो हा बघा असा चिरून घेतलाय, तो टाकलाय। हा एक कांदा घेतलाय मी आणि थोडा कढीपत्ता, तो पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा। तर कांदा आपला झालाय। एक छोटा टोमॅटो घेतलाय, तो पण टाकून घेते। आता थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा एकदम नरम होईल। आता कांदा टोमॅटो झालेला आहे आपला। आता इथे काय पावडर मसाला घेतलेत मी। धना पावडर 1 चमचा, हळद आणि गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट घेतले मी 1 मोठा चमचा। हे पावडर मसाले आपल्याला ह्याच्यात टाकायचे। अशा पद्धतीने घेवड्याची भाजी बनवून बघा, खायला खूप छान लागते आणि झटपट होते ही भाजी। हा घेवडा खायला खूप छान लागतो। आता हे मसाले चांगले आपले परतून झाले आहेत। आता हे घेवडा आहे ना आपल्याला या पाण्यासकटच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता ह्याच्यात पाण्याचा वापर नाही करायचा, जेवढं पाणी आहे तेवढ्यातच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जर वाटली गरज तर पाणी टाकू शकतो आपण। आता ही भाजी मिक्स करून झाले, आपल्याला बारीक गॅस करून ही शिजू द्यायची आहे। पाणी लागलं तर आपण, गरज जर पडली तरच आपल्याला टाकायचं। आता बघूया आपली भाजी। हे बघा, इथे मी पाणी नाही अजून ओतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे किंवा 3 चमचे इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। आणि मसाला मी लाल तिखट मोठा चमचा 1 घेतलाय, त्याच्यात तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ही घेवड्याची भाजी आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। अजून 2 मिनिटं शिजू द्यायचे। आता इथे 2 मिनिटं झालेले आहेत। ही बघा, आपली भाजी इथं झालेली आहे। मी गॅस बंद करून घेते। तर इथं आपली सुकी भाजी डब्यासाठी किंवा चपाती भाकरी कशाबरोबर पण ही खाऊ शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही भाजी पटकन तयार होते। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।